नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एज्युकल्चर मध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, एज्युकल्चर आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी, येणारी जी आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी येणारी एक्झाम आहे, यासाठी आपल्याकडे सायन्सची फास्ट ट्रॅक बॅच घेऊन येत आहे, की ज्यामध्ये पूर्ण सायन्स आपला रिवाइज केला जाईल, की जो एक्झाम ओरिएंटेड आपल्याला पाहायला भेटणार आहे। मग मित्रांनो, ही जी बॅच आहे ही आपल्याला ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे। मग आपण ऑफलाईन पाहिलं तर ऑफलाईन हे बॅच आपल्याला टोटल 6 दिवस पाहायला भेटणार आहे, की ज्यामध्ये आपण 18 तासांचं सेशन घेणार आहोत। मग या बॅच मध्ये 6 दिवस आपण दररोज 3 तास ऑफलाईन सेशन प्लस ऑनलाईन सेशन घेणार आहोत। त्याचबरोबर ही जी आपल्याकडे बॅच आहे ही बॅच चालू होत आहे 24 नोव्हेंबर 2025 पासून, आणि याची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती आपल्याला 21 नोव्हेंबर पासून पाहायला भेटेल। मग मित्रांनो, या बॅच मध्ये काय असणार तर ते हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट राहणार आहे आपल्यासाठी। तर ही पूर्ण बॅच किंवा या बॅच मध्ये असणारा पूर्ण कंटेंट हा आपल्याला पीवायक्यू प्लस आयोग विचारू शकतो असे संभाव्य प्रश्न, या सगळ्यांचा क्रक्स, त्याचबरोबर आपण जे काही टॉपिक घेणार किंवा आपण ज्या काही कन्सेप्ट पाहणार ते पूर्ण कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला कव्हर झालेले पाहायला भेटतील। मग लक्षात घ्या, सो आपल्याकडे सायन्सचा आपण विचार केला तर काही पार्ट बायोचा आहे, काही पार्ट फिजिक्सचा आहे, काही पार्ट केमिस्ट्रीचा आहे। मग यामध्ये मोस्ट ऑफ आपल्याला काही हॉट टॉपिक सुद्धा पाहायला मिळतात, की ज्यावरती आयोग प्रश्न विचारतो। मग ते हॉट टॉपिक सुद्धा आपण हे पूर्ण बॅच मध्ये ज्या काही आपल्या नोट्स असतील किंवा जे काही आपल्या पीपीटी नोट्स असतील त्या नोट्स मध्ये कव्हर केलेले आहेत। मग लक्षात घ्या मित्रांनो, ही पूर्ण बॅच तुम्हाला कन्सेप्टच्या आधारावरती पाहायला मिळेल, त्याचबरोबर पीवायक्यूच्या बेसवरती पाहायला मिळेल, आणि देन तुम्हाला प्रेडिक्शन सुद्धा पाहायला भेटेल, की जेणेकरून आपलं टार्गेट अचीव करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल। मग लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट तर माहित आहे की जर आपण बी आणि सी चा विचार केला, म्हणजे ग्रुप बी आणि सी चा विचार केला, जर आपल्याला कट ऑफ क्रॅक करायचं असेल तर सायन्स महत्त्वाचा विषय आहे। आणि जर सायन्स महत्त्वाचा विषय असेल तर सायन्स मध्ये आपल्याला आउट ऑफ 15 12 प्लस मार्क्स घेणं गरजेचं आहे। जर आपण 12 प्लस मार्क्स जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्यासाठी ही बॅच नक्कीच आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे। बिकॉज यामध्ये जो काही आपण स्टडी केलेला आहे तो तर रिवाइज होईलच, त्याचबरोबर प्रेडिक्शन वरती जास्त फोकस दिलं जाईल, की जे पूर्ण प्रेडिक्शन कोणत्या टॉपिक वरती डिपेंड असणार आहे आपल्याकडे, हॉट टॉपिक वरती, किंवा त्यालाच आपण ऍक्टिव्ह टॉपिक म्हणूयात, की ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। देन जे काही आपल्याकडे टोटल सिलेबस असेल त्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झालेल्या पाहायला भेटतील, की ज्या पूर्ण कन्सेप्ट कुणाच्या आधारावरती असतील तर पीवायक्यू बेसिस वरती असेल। मग मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला एक डेमो लेक्चर पण देणार आहे, की जे तुम्हाला युट्यूबला पाहायला भेटेल, की ज्या डेमो लेक्चर मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली आयडिया येईल की आपण ते कशा पद्धतीने कव्हर करणार आहोत। मग मित्रांनो, ही बॅच जर तुम्ही ऑफलाईन पाहिली तर फक्त 299 रुपीज मध्ये आहे, आणि जर तुम्ही ऑनलाईन रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये घेतलं ऍडमिशन तर फक्त 199 रुपयामध्ये आहे। मग लक्षात घ्या, ऑफलाईन ही बॅच केव्हा चालू होत आहे तर 24 नोव्हेंबर पासून चालू होत आहे। यांची ऍडमिशन प्रोसेस केव्हा चालू झालेली आहे तर 21 नोव्हेंबर पासून चालू झालेली आहे। आणि या बॅच मध्ये तुम्हाला 100% मी गॅरंटी देतो की आपले 12 प्लस मार्क्स कसे कव्हर होतील। इव्हन काही ठिकाणी कन्सेप्च्युअल डेटा असेल, इव्हन काही ठिकाणी त्या कन्सेप्टच्या आधारावरती लॉजिकल डेटा असेल, इव्हन आपण जो पूर्वी स्टडी केलेला आहे त्याचा काही बेस पार्ट असेल, या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन पासून आणि आपला प्रेझेन्स ऑफ माइंड वापरून आपण इझिली हे टार्गेट अचीव करू शकतो। मग लक्षात घ्या, ही बॅच नक्कीच आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे। सो बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे तुम्ही ऑनलाईन पण ऍडमिशन घेऊ शकता, इव्हन तुम्ही ऑफलाईन सेंटरला येऊन सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता। सो आपल्याकडे ऑफलाईन सेंटर कुठे आहे की आपल्याकडे असणारा, लक्षात घ्या, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ एबीसी चौक हा आपला ऑफलाईनचा ऍड्रेस आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही एज्युकल्चर ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, तिथूनही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता। मग मित्रांनो, या बॅचचा तुम्हाला 100%च फायदा होईल। लक्षात घ्या, नॉलेज आहे, जर ते नॉलेज आपण जास्तीत जास्त घेतलं तर 100% आपल्याला एक्झामला पीवायक्यू सोडवताना किंवा जे काही क्वेश्चन आहे ते टॅकल करताना आपल्याला जो काही आपला बेसिक स्टडी आहे तो आपल्याला हेल्पफुलच ठरणार आहे। सो आपली ही जी बॅच आहे, ह्या बॅचची जी काही वैशिष्ट्ये राहतील किंवा या बॅच मध्ये जे काही आपल्याला हेल्पफुल नेचर राहील ते सर्व तुम्हाला डेमो लेक्चर मध्ये पाहायला मिळेल। थँक्यू।